आपल्याकडे अनेक व्यापारी वर्ग आहेत ज्यांना कुशल आणि अकुशल असे कामगार लागत असतात. अकुशल आणि कुशल कारागीर असतात. यांच्या माध्यमातूनच मग त्यांचा व्यवसाय चालू असतो. बऱ्याच वेळेला असे जे कारागीर असतात यांना हे जे व्यापारी मंडळी असतात त्यांच्यावरती आपल्या मुलाप्रमाणे माया करत असतात. अनेक वेळेला तर हे जे कामगार असतात हे या मालक लोकांच्या किंवा व्यापारी वर्गाच्या घरी देखील राहिला असतात की आउट हाऊसमध्ये राहिला असतात. अशा स्वरूपात त्यांची सोय देखील केलेली असते. आणि हे सगळं होत असताना, हे सगळं त्यांचं जे व्यापार होत असताना, कामधंदा होत असताना अनेक कुरबुरे देखील होत असतात. परंतु दुसऱ्याच दिवशी काल काय झालंय हे विसरून जाऊन पुन्हा एकदा ही जी मंडळी असतात, कामगार आणि व्यापारी किंवा कामगार आणि मालक, हे त्यांचं काम पुन्हा एकदा नव्याने सुरू करत असतात. मागचं विसरून जायचं आणि पुन्हा एकदा नवीन कामाची सुरुवात करायची. हेवे-दावे विसरून जायचे आणि आपापल्या परीने आपले पैसे कमवायचे. व्यापारी वर्ग त्यांचे पैसे कमवत असतात. त्याचबरोबर कामगार देखील त्या व्यापारामध्ये आपली मदत करून जेवढं होईल तेवढं काम करून मग आपलं कुटुंब देखील पोषत असतात. म्हणजे अशा स्वरूपामध्ये हे व्यापारी आणि कामगाराचं एक नातं असतं. परंतु काही वेळेला काही कामगार असे असतात की आपल्यावर आपल्या मालकांनी किती प्रेम केलं किंवा आपण आपल्या मालकाकडे काम करतो आणि त्या कामाच्या मोबदल्यामध्ये आपण त्याचे पैसे घेतो हे विसरून जातात आणि मग त्यांच्याकडून एक अशी घटना घडते की त्या घटनेवरती त्या घरच्या मंडळींनी देखील विश्वास ठेवलेला नसतो किंवा तुमचा आमचा देखील विश्वास बसू शकत नाही. अशी घटना आपल्याला बघायची. दिल्ली आहे. दिल्लीमध्ये एक व्यापारी राहतात आणि त्यांचं नाव आहे कुलदीप सेवानी. त्यांची पत्नी आहे रुचिका सेवानी. तिचं वय आहे 42 वर्ष आणि त्यांचा मुलगा आहे कृष सेवानी. त्याचं वय वर्ष आहे 14. आणि नेहमीप्रमाणे त्यांचा जो व्यापार आहे, व्यापार चालू आहे. त्यांच्याकडे एकूण 3 कामगार आहेत किंवा नोकर म्हणा, कामगार म्हणा, जे काही असेल ते त्यांच्याकडे जे 3 मंडळी काम करतायत त्याच्यामध्ये एक आहे मुकेश पासवान. त्याचं वय वर्ष आहे 24. त्याचबरोबर प्रेम आणि सुरेंद्र असे अजून 2 कामगार त्यांच्या व्यापारामध्ये काम करतात. आणि नेहमीप्रमाणेच सगळ्या गोष्टी चालू असतात. दिवसभर काम करायचं, संध्याकाळी आपापल्या घरी जायचं आणि मग जे काय असेल ते मीठ भाकरी खायची आणि सुखाने जगायचं. अशा स्वरूपामध्ये काम चाललेलं होतं. व्यापारी कुलदीप सेवानी हे देखील त्यांचे जे कामगार आहेत त्यांना वेळेवर पगार देणे, त्याचबरोबर त्यांना काय हवं नको ते बघणे, अशा स्वरूपामध्ये त्यांची मदत करत असायचे किंवा जे कामगार आहेत त्यांना सांभाळत असायचे. परंतु त्यांच्यापैकी जो मुकेश पासवान हा जो कामगार आहे याला हे जे व्यापारी आहेत कुलदीप यांनी 45,000 रुपये उधार दिलेले होते आणि मागच्या 2 महिन्यापासून हा मुकेश सुट्टीवर होता किंवा कामावरती येत नव्हता. 2 महिन्यापासून तो आजारी होता अशी माहिती या मुकेशने त्याचे जे मालक आहेत त्यांना दिली होती. त्याच्यामुळे मग हे जे मालक आहेत कुलदीप यांच्या ज्या पत्नी आहेत रुचिका, या देखील आपल्या नवऱ्याच्या व्यवसायामध्ये काय चालू आहे, काय कमी आहे, काय जास्त आहे, अशा स्वरूपामध्ये सगळ्या गोष्टींची माहिती त्या देखील ठेवत होत्या. त्याच्यामुळे त्यांना ही माहिती होती की मुकेशने त्यांच्याकडून 45,000 रुपये घेतलेले आहेत आणि तो कामावर देखील येत नाही आहे. आता कसं असतं, एखादा कामगार जर का सुट्टीवर असेल किंवा येत नसेल तर या संपूर्ण व्यवसायावरती परिणाम होत असतो. त्याच्यामुळे मग त्यांच्या पत्नीची देखील चिडचिड होत होती. त्याच्यामुळे मग हा जो मुकेश आहे याच्या घरी त्यांचे जे इतर 2 कामगार आहेत प्रेम आणि सुरेंद्र याला पाठवले दोघांना आणि व्हिडिओ कॉलवरती त्याची चौकशी केली. पण असं देखील म्हणू शकतो की त्यांनी व्हेरीफाय केलं की खरंच आजारी आहे की नाही आहे किंवा इतर चौकशी आहे ती केलेली आहे. ही चौकशी करून त्यांचे जे कामगार मंडळी आहेत हे त्यांच्या घरी आलेत आणि त्यांनी त्यांच्या व्यापार उद्यमाला सुरुवात केलेली आहे. आता अजूनही हा मुलगा कामावर येत नाही आहे म्हणून मग रुचिका ज्या आहेत त्या कंटाळल्यात, वैतागल्यात आणि त्यांनी त्याला एक व्हॉइस मेसेज पाठवला आहे की जर का तू कामावरती आलाच नाही तर मग तुझे 45,000 रुपये मी तुझ्याकडून वसूल करेन, त्याचबरोबर तुझ्या घरी येईन, तुझ्या वडिलांसमोर तुझी बेइज्जत करेन. अशा स्वरूपामध्ये मग त्याला धमकी वजा एक व्हॉइस मेसेज त्याला पाठवलेला आहे. आता हा व्हॉइस मेसेज बघून याला भलता राग आला आहे. मुकेश पासवान 24 वर्षाचा तरुण, त्याला आपल्या मालकिणीचा भयानक राग आलेला आहे आणि मग त्या रागापोटी त्याने जे पाऊल उचललं आहे ते अत्यंत भयानक आहे. हा संध्याकाळच्या वेळी आपल्या मालकांच्या घरी गेलाय. वेळ होती साधारणपणे 6:48 त्याने दाराच्या बाहेर बघितलंय की दाराच्या बाहेर स्कूटी नाही आहे. याचा अर्थ मालकीणबाई घराच्या बाहेर कुठेतरी गेलेले आहेत. आता हे जे कामगार मंडळी असतात त्यांना बऱ्यापैकी आपल्या मालकांचं काय चालू आहे, मालकिणींचं काय चालू आहे, मालकांचा मुलगा मुलगी कुठे जातात, काय करतात, हे सगळ्या गोष्टी माहिती असतात. त्यांचा बँक बॅलन्स माहिती असतो, सगळंच माहिती असतं. त्याच्यामुळे त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की घरी मालकीणबाई नाही आहेत. त्याच्यामुळे त्याने 7:15 पर्यंत वाट बघितली आणि वेळ आलेली आहे 7:27. त्याच्या मालकीणबाई रुचिरा या डॉक्टरकडे की म्हणजे डेंटिस्टकडे गेलेल्या होत्या आणि डेंटिस्टची अपॉइंटमेंट झाल्यानंतर त्या आपल्या घरी आलेल्या आहेत. घरी आल्यानंतर दरवाजा उघडलाय, त्या आतमध्ये गेल्यात आणि थोड्या वेळानंतर मुकेश पासवान हा देखील त्यांच्या मागोमाग घरामध्ये गेलेला आहे.
घरामध्ये गेल्यानंतर त्याने मालकीणबाईंकडे पाणी मागितलं. तर पाणी मागितल्यानंतर मालकीणबाई त्याला बोलल्यात की ड्युटीवर यायचं काम नाही आणि आलाय मोठा तोंड दाखवायला, अशा स्वरूपामध्ये त्याला बोलल्यात. आणि मग त्याचा राग अधिक वाढलाय आणि मालकीणबाईंच्या पाठोपाठ तो त्यांच्या किचनमध्ये गेलाय. किचनमध्ये गेल्यानंतर आपल्याकडे अगोदरच असलेल्या चाकूने या मालकीणबाईंच्या गळ्यावरती वार करायचा प्रयत्न केलाय. त्यावेळेला ह्या ज्या मालकीणबाई आहेत रुचिका, यांनी देखील त्याला विरोध केलाय, परंतु त्याच्या ताकदीपुढे त्यांचा विरोध कमी पडलाय आणि ही जी रुचिकाबाई आहेत यांच्या मानेवरती त्याने सपकन वार केलाय. हा वार इतका खोल होता, इतका रागामध्ये होता की त्यांची जी मान आहे ती 80% एकाच झटक्यामध्ये कापली गेले. फक्त मानेचं हाड शिल्लक राहिलेलं आहे आणि रक्ताच्या थारोळ्यामध्ये रुचिकाबाई पडलेल्या आहेत. आता हा आरडाओरडा ऐकून त्यांचा जो मुलगा आहे कृष, 14 वर्षाचा मुलगा, हा देखील धावत आलाय आणि समोर रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली आपली आई त्याने बघितली आणि आपल्या कामगाराच्या हातामध्ये असलेला चाकू बघितलाय आणि त्याने देखील त्याला विरोध करायचा प्रयत्न केलाय. आणि याला पकडून, या 14 वर्षाच्या मुला पकडून हा जो मुकेश पासवान आहे हा बाथरूममध्ये गेलाय. तिथे गेल्यानंतर या मुलावर देखील त्याने चाकूने हल्ला केलाय. याची देखील मान त्याने कापलेली आहे. अत्यंत भयानक, माणुसकीला लाजवेल अशा पद्धतीचं हत्याकांड एका कामगाराने आपल्या मालकिणीसोबत केलंय. आणि इतकंच नव्हे तर मग त्या ठिकाणावरून त्याने पळ काढलाय आणि दिल्लीच्या स्टेशनवरती आलेला आहे. तिथे गेल्यानंतर मग आपले कपडे त्याने बदलले आहेत. परंतु मग आता पोलिसांनी जो तपास केला आहे हा वाखाणण्यासारखा आहे आणि फक्त एका या व्हॉइस कॉलवरून किंवा व्हॉइस मेसेजवरून पोलीस या मुकेश पासवानपर्यंत पोहोचलेले आहेत, त्याला अटक केलेली आहे. आता राग कसा असतो बघा, काही गोष्टींवरून आपण समजून घ्यायचं असतं की या क्राईम स्टोरी ज्या असतात या फक्त उगाचच्या उगाच सांगितलेल्या नसतात किंवा वेळ जात नाहीये म्हणून सुद्धा केलेलं नसतात. तर या गोष्टींमधून आपण शिकण्यासारखं असतं, कारण रागाची एक घटका आपलं संपूर्ण आयुष्य संपवण्यासाठी पुरेशी असू शकते, हेच या उदाहरणावरून बघता येईल. पैशाची गरज आज कोणाला नसते, प्रत्येकाला पैशाची गरज असते. प्रत्येकजण उधार पाधार घेत असतो, कोणी ना कोणीतरी कोणाला उधार देत असतो. आपण आपली वेळ भागवल्यानंतर ते पैसे परत करणे हे देखील आपली जबाबदारी असते. आणि जर का आपण कामगार असू, आपण कुठल्या तरी ठिकाणी काम करत असतो, तर प्रामाणिकपणे आपण या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत असं माझं व्यक्तिगत मत आहे. आता या सगळ्यावरून आपण एकच गोष्ट शिकायची की आपण जरी एखाद्याला पैसे दिले असतील, जरी एखाद्यावरती उपकार केले असतील, तरी त्या उपकाराची फेड त्यांनी वेळोवेळी केलीच पाहिजे. अशातलाही काही भाग नसतो. आपणही अशा वेळेला समजुतीने वागलं पाहिजे, समोरच्याची अडचण समजून घेतली पाहिजे. नाहीतर मग अशा स्वरूपामध्ये जर का आपल्या जीवावरती बेतणार असेल, इतक्या वाईट पद्धतीने जर का मृत्यू ओढवणार असेल, तर मात्र ही निश्चित एक वाईट गोष्ट आहे आणि माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट आहे. आता या सगळ्याबद्दल आपल्याला काय वाटतंय ते आवर्जून कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आपण भेटूया नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.